नमस्कार, मी रामेश्वर जामगे युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं. नगरपालिकांच्या निवडणुकाचा टप्पा पार पडला आणि दुसरा टप्पा म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुका चालू झाल्या आहेत. अनेक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. उमेदवार आपल्या प्रचाराला सुरुवात केली आणि अशातच आपण आज आहोत प्रभाग क्रमांक 4 मधील हनुमानगड या ठिकाणी. इथल्या लोकांकडनं विचारून घेऊयात की इथल्या प्रभागामधला नगरसेवक कोण होईल, आधी विकास झालाय का, आणि विकास झालाय तर कशा पद्धतीत झालाय, नाही झालाय तर नेमका कोणता विकास बाकी आहे. तर काय वाटतं या प्रभागामधलं एकंदरीत वातावरण पाहता लोकांचा कल कोणाकडे आहे, हवा कोणाची? या हनुमानगड प्रभाग क्रमांक 4 मध्ये पूर्णतः भारतीय जनता पक्षाचा विजय होईल आणि या पक्षामध्ये 20 वर्षापासून कार्यरत असलेले आपले किशोर स्वामी व त्यांच्या मिसेस शैलजा स्वामी यांचे 20 वर्षाचे मयत व आपले प्रशांत अण्णा तिडके यांनी केलेले कार्य 1992 पासून लोकांच्या सेवेत कार्यरत असलेले आपले प्रशांत अण्णा तिडके यांचे आम्हाला या वार्ड क्रमांक 4 साठी सौभाग्य लाभलेलं आहे. आणि या येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये वार्ड क्रमांक 4 म्हणून सर्वाधिक मताधिक्याने आमचे प्रशांत अण्णा तिडके, किशोर स्वामी, दयानंद वाघमारे व बिरकलेताई बहुमताने. आपण पाहायला गेलं ज्या पक्षाची राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्ता आहे ते पक्ष या ठिकाणी वेगवेगळ्या निवडणुका लढवत आहे. मग या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीची जे वोटिंग आहे त्याचं ध्रुवीकरण होईल का? नाही, आता या ठिकाणी तर शक्य नाही. समजा आता कसं आहे, भारतीय जनता पार्टीनं जवळपास 20 वर्षापासून इथं कामं केली आहेत, त्याच्यामुळे तर काही हे होणार नाही. समजा तुम्हाला काय वाटतं कोणाची सत्ता आहे, वातावरण काय का? आम्हाला तर पूर्व बीजेपीचे सरकार येणार. 81 मध्ये टोटल 70 जागा बीजेपीच्या येणार ही आम्हाला खात्री आहे. मी आजपासून नाही कार्यकर्ता, मी मला जेव्हापासून समजत आहे तेव्हापासून मी बीजेपीचा कार्यकर्ता आहे, को रोटर आहे बीजेपीचा. आमच्या हनुमानगडामध्ये आता पण जे कामं झाले ते थोडेफार चांगले झालेले, थोडेफार जे राहिलेले आहेत ते आमच्या अन्नाच्या मार्फत, प्रशांत अन्नाच्या मार्फत आमचे पुरे कामं होणार ही आम्हाला पुरी गॅरंटी आहे, 100% गॅरंटी आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आता भारतीय जनता पार्टी ज्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवत आहे ते अशोक चव्हाण काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आहेत. मग एकंदरीत पाहायला गेलं तर काय वाटतं, याचा फायदा होईल का याचा तोटा होईल? बिलकुल फायदा होईल. साहेबाचा फायदा आज पण ज्या पक्षामध्ये जिथं जिथं राहिलेले साहेबांना काम केलेलं आहे. आज पण आम्हाला नळाचं पाणी 100 कोस दूरून आणावं लागत होतं, ते साहेबांना आम्हाला पाणी आणून दिलेलं आहे. रस्ते, नाली, रोड सगळं काही केलेलं आहे आम्हाला. आमच्या गल्लीमध्ये असंही कोणतंही काम सोडलेलं नाही. थोडंफार चिल्लर जे काम राहिलेलं आहे ते फार प्रशांत अण्णाच्या मार्फत होऊन जाईल. तर आणखी काही नाही आमच्याकडं. आणि पहिलं काँग्रेस पक्ष होते आपल्या इकडून निवडून आले 4 पॅनल, तर त्यांच्यापैकी कोणी पण विकास काही केला नाही. दिले आणि ड्रेनेजचं काम सुद्धा झालेलं नाही आणि पाणी पण सुद्धा बरोबर नाही. आता तुम्ही म्हणलात की आधी काँग्रेसचे होते जे नगरसेवक होते, पण आता जे काँग्रेसच्या नगरसेवकांना जे मार्गदर्शन करायचे अशोक चव्हाणच आता भाजपमध्ये आहे. म्हणजे नेमका विकास काँग्रेसमध्ये होता तसाच राहील का, बदलेला? आमच्या मतानं जे मगनपुऱ्यामध्ये आणि नळामड्यामध्ये जे विकास झाला त्याप्रमाणे आमचा पण विकास होईल अशी प्रशांत अण्णा तिडके मगनपुऱ्याचे, नव्या मुंड्याचे आधी नगरसेवक होते, तिथे जसा विकास केला तसा ते इकडे करतील हे एवढी आम्हाला खात्री आहे. तुम्हाला काय वाटतं नेमकं प्रभागात विकास झालाय का आणि कशा पद्धतीचा? अण्णा जर असतील तर विकास शक्य आहे. आधी झालाय का? अण्णा तर यावेळेस आहे, या आधी अण्णानं खूप प्रयत्न केले. आम्हाला एक अण्णा पाहिजे. त्यावेळेस परिस्थिती तशी नव्हती, पण आज एक गोष्ट सांगतो, चव्हाण साहेब काँग्रेसमध्ये होते, मान्य आहे आम्हाला पण मान्य आहे. मगर काँग्रेसचे त्यांनी खासदार होते आणि ते मोठे म्हणजे वर्चस्व नेते होते, तर त्यांनी प्रत्येक छोट्या छोट्या एरियामध्ये जाऊन बघू शकत नाहीत. त्यासाठी आम्हाला आमचे जे उमेदवार दिले होते त्या उमेदवाराला आम्ही निवडून दिलं चव्हाण साहेबाच्या बोलण्याहून. तर त्यांनी दुर्लक्ष केलं. चव्हाण साहेबांनी दुर्लक्ष केलं नाही आमच्याकडे. चव्हाण साहेबांनी दुर्लक्ष केलं नाही. चव्हाण साहेबांचं लक्ष आज बी आमच्यावर आहे आणि इथून पुढे पण राहील.
म्हणजे चव्हाण साहेबांनी दुर्लक्ष नांदेडकडे केलं नाही. जे नगरसेवक निवडून दिले होते ते चुकीचे निघले. ते चुकीचे निघले. नक्कीच. एकंदरीत पाहायला गेलं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. काय वाटतं, भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल म्हणतात, वारं इकडे त्यांचंच आहे म्हणतात, तुम्हाला काय वाटतं, आहे का वारं? कन्फर्म आहे. प्रशांत तिडगे हा वाघ माणूस भेटलेला आहे आम्हाला प्रभाग क्रमांक 4 ला. आणि चौघांचाही पॅनल स्ट्रॉंग आहे. आणि अण्णा आहे तर पॉसिबल. अण्णा एक विश्वासू चेहरा आहे म्हणायचं. हा, एक मोठा चेहरा आहे अण्णा, म्हणजे एक वाघ भेटलेला आहे आम्हाला प्रभाग क्रमांक 4 ला. त्या हिशोबानं एक नंबर काम होईल. विकास झालाय का आधी प्रभागात? पाहतो रस्ते वगैरे चांगले दिसतात, पण बाकी अंतर्गत विकास कसा आहे? वाड्याचा विकास तर चांगला आहे. आणि अण्णा पहिले 9 नंबर प्रभाग क्रमांक 9 नंबरला होते. तरी पण आमची काही अडचण असली तरी अण्णा वर येत होते, आमचे काम करत होते. या पद्धतीच्या इथल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. जे प्रशांत तिडके यांचं जे नाव घेतात, प्रशांत तिडके आधी प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार होते, प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक होते. आता ते प्रभाग क्रमांक 4 मध्ये आले. त्यांनी प्रभाग क्रमांक 9 मध्ये विकास केलाय. त्या पद्धतीचा विकास ते इकडे येतील या पद्धतीचं म्हणत आहेत. तर काय वाटतं, प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांना हा विश्वासात्मक चेहरा तुमचा विकास करेल का? यावर तुम्हाला एकंदरीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह. धन्यवाद.